परमेश्वर मेढपाळ माझा, मजला कसली भीती, दिवस रात्र माझ्या सांगाती, मजवर त्याची प्रीती. हिरव्या कुरणीने तो मजला, प्रेमे मजला सरवितो. हिरव्या कुरणीने तो मजला, प्रेमे मजला सरवितो. ओढ्याचे मज देतो पाणी, माझ्या जीवा फुलवितो. परमेश्वर मेंढपाळ माझा, मजला कसली भीती, दिवस रात्र माझ्या सोबती, मजवर त्याची प्रीती. आपुल्या नावासाठी देव सत्यपथाने मजले तो. आपुल्या नावासाठी देव सत्यपथाने मजले तो. अरिष्टातुनी वाचवितो मज, माझ्या जीवाला जपतो. परमेश्वर मेंढपाळ माझा, मजला कसली भीती, दिवस रात्र माझ्या सांगाती, मजवर त्याची प्रीती, मजवर त्याची प्रीती, मजवर त्याची प्रीती. देवाची स्तुती असो, देवाच्या नावाला धन्यवाद असो की देवाने आपल्याला हा प्रसंग दिलेला आहे. त्याच्या वचनाकडे लक्ष देण्यासाठी, त्याचं दर्शन घेण्यासाठी आणि आशीर्वादित होण्यासाठी आपण पुढील वेळ प्रार्थनेने देवाच्या हातात समर्पित करूया. आपण प्रार्थना करूया. प्रभू देवा, तुझ्या सर्व उपकारांबद्दल प्रिय प्रभू आम्ही तुझी स्तुती करतो. तुला स्तुतीचा यज्ञ करतो. असंख्य अरिष्ट आमच्या अवतीभोवती आहे, असंख्य घटना घडत आहे प्रिय प्रभू, परंतु अशाही परिस्थितीमध्ये तू आम्हाला जिवंत ठेवलेला आहे प्रिय प्रभू. आणि तुझं वचन ऐकण्यासाठी, तुझं दर्शन घेण्यासाठी तू आम्हाला संधी वारंवार देत आहेस प्रिय प्रभू. या उपकारांबद्दल आम्ही तुझी स्तुती करतो. आज तू आम्हाला तुझं दर्शन दे, तुझं मार्गदर्शन दे, तुझा प्रकाश दे प्रिय प्रभू. नव्याने आम्हाला तू पेटव. तुझ्या मार्गाने चालण्यासाठी प्रिय प्रभू तू आम्हाला सहाय्य आणि मदत कर. येशू आमचा तारणारा याच्या नावाने प्रार्थना केली म्हणून तो ऐक. आमेन. आजचा जो संदेश आहे त्या संदेशाचं जे शीर्षक आहे ते याप्रमाणे आहे, आपण अन्न खातो की विष. आपण अन्न खातो की विष. आणि या संदेशासाठी जे वचन येणार आहे ते जसं जसं आपण पुढे जाऊ त्याप्रमाणे येणार आहे. कधी कधी काय होतं की आपल्या घरामध्ये जे अन्न तयार होतं त्याच्यापेक्षा बाहेर जे अन्न तयार होतं ते अधिक आकर्षक, अधिक सुगंधित आणि अधिक चवदार असल्या प्रकारचं असतं. आणि म्हणून मोठ्या आवडीने लोक बाहेर जाऊन जेवतात. अर्थात सर्वच ठिकाणी तुझी परिस्थिती नसते, परंतु प्रश्न त्या ठिकाणी असा निर्माण होत असतो की जे आम्ही बाहेर खातो ते अन्न आहे की विष आहे. ते किती धोकादायक आहे आणि किती चांगलं आहे. वाटतं चांगलं जिभेला, परंतु ते तेवढं चांगलं आहे का? अशा अनेक गोष्टी आहे. उदाहरणार्थ फळ हे चांगलं, फळ हे आरोग्यासाठी आहे,
परंतु ज्या रीतीने ते फळ पिकवतात तर ते फळ किती चांगलं राहतं आरोग्यासाठी हा मोठा प्रश्न आहे की विष होतं. आपल्याला माहिती आहे चहा फार सर्वात चविष्ट असल्या प्रकारचं पेय आहे, परंतु ते आपण कोणत्या कपामध्ये पितो हा एक मोठा प्रश्न आहे. जर ते प्लॅस्टिकचे कप असतील त्यामधून जर आम्ही नेहमी चहा पितो तर त्यामधून कॅन्सरसारखा भयावह असल्या प्रकारचा आजार सुद्धा होऊ शकतो. म्हणजे चहा चांगला आहे मुळात, परंतु तो विष पण असू शकतो. आणि हाच एक मोठा प्रश्न आहे की जे आम्ही खातो ते खरोखरच जीवन आहे की ते विष आहे, मरण देणार आहे, हा प्रश्न आपल्याला विचारायचा आहे. आपल्या शरीरासाठी आपल्याला अन्नाची गरज आहे आणि आपण ते अन्न सेवन करत असतो, परंतु आपल्या आतमध्ये आत्मा आहे आणि त्यालाही अन्नाची गरज आहे. तोही भुकेलेला असतो आणि त्यालाही अन्नाची गरज आहे. शरीर देवाने निर्माण केलं आणि म्हणून त्या शरीरासाठी जे अन्न ते सुद्धा देवाने निर्माण केलं. ते अन्न या शरीराला जीवन देणार असतं, परंतु आत्मा आहे त्याला सुद्धा भूक आहे आणि त्या आत्म्यासाठी सुद्धा देवाने अन्न तयार केलेलं आहे, भाकर तयार केलेली आहे आणि ते अन्न म्हणजे देवाचं पवित्र वचन. आणि ज्यावेळेस आम्ही ते सेवन करतो, ते घेतो, त्यावेळेस त्या अन्नामधून आपल्याला जीवन हे मिळत असते. उत्पत्तीच्या पुस्तकात जर आपण पाहिलं तर देवाचं वचन, देवाची आज्ञा किंवा देवाचे शब्द हे किती सामर्थ्यवान आहेत आणि ते कसे जीवनदायी आहेत आणि जीवन देणारे आहेत हे आपल्याला कळेल. उदाहरणार्थ उत्पत्तीचं पुस्तक पहिल्या अध्यायामध्ये जर आपण पाहिलं तर ही जी सृष्टी, ही जी जीवसृष्टी आपल्याला दिसते, ती पाण्यातली जीवसृष्टी असो की जमिनीवरची जीवसृष्टी असो की आकाशातली जीवसृष्टी असो, ही जी जीवसृष्टी आणि सृष्टी ती देवाने जी निर्माण केली ती त्याच्या शब्दाने निर्माण केली. म्हणजे त्या शब्दामध्ये किती सामर्थ्य आहे हे आपल्याला दिसते. कसे ते शब्द जीवनदायी आहेत, जीवन देणारे आहेत हे आपल्याला त्या वचनामधून दिसतं. अध्याय 1 मध्ये वारंवार हे शब्द आलेले आहे की मग देव बोलला, मग देव बोलला. 6 दिवसामध्ये जी देवाने उत्पत्ती निर्माण केली तिथं लिहिलेलं आहे मग देव बोलला. आणि बोलणं म्हणजे शब्द, आणि शब्द ज्यावेळेस देव बोलला त्यावेळेस वेगवेगळ्या प्रकारची उत्पत्ती त्या ठिकाणी निर्माण झालेली आहे आणि ती चांगली असल्या प्रकारची उत्पत्ती देवाने केलेली आहे. शब्द हे सामर्थ्याने भरलेले आहेत आणि देवाची आज्ञा सुद्धा तशीच, देवाचं वचन सुद्धा तसंच, ते आत्म्याने भरलेलं आहे आणि ते जीवनाने भरलेलं आहे. जीवन देणारं असल्या प्रकारचं ते वचन आहे. योहान कृष्णवर्तमान 6:68 मध्ये पेत्र काय म्हणाला, प्रभूजी आम्ही कोणाकडे जाणार, सार्वकालिक जीवनाची वचने आपणाजवळ आहे. पेत्र येशूला म्हणाला की तुमच्यापासून आम्ही कुठं जाणार, कारण तुमच्याकडे जीवन आहे आणि तुमचे शब्द, तुमचं वचन हेच जीवन आहे आणि म्हणून त्या जीवनापासून आम्ही कुठं जाणार. म्हणजे त्या येशूचे शब्द त्याच्यामध्ये जीवन होतं आणि ते जीवन देणारं असल्या प्रकारचं होतं. दहीक सुद्धा अन्न आहे आणि ते आपण सेवन करतो, दहीक भाकर आपण खातो, परंतु त्यामधून जे जीवन मिळतं ते क्षणिक आणि मर्यादित काळासाठी असते. परंतु आत्मिक जीवनासाठी जे देवाचं वचन, जे भाकर आहे, जे जीवन आहे, ते आम्ही ज्यावेळेस सेवन करतो ते मात्र सर्व काळसाठी जीवन देणारं असल्या प्रकारचं असतं. स्तोत्र 119, 107 मध्ये लिहिलेलं आहे की हे वचन नवजीवन देणारं आहे, जीवन देणारं आणि नवीन जीवन देणारं. आणि स्तोत्र 19:10 मध्ये लिहिलेलं आहे की देवाचं वचन मधापेक्षा, मोहोळातून पाझरणाऱ्या मधापेक्षा सुद्धा गोड. मध हे अन्न आहे आणि ते जीवन देणारं असल्या प्रकारचं गोड, मधुर
असल्या प्रकारचं ते अन्न आहे आणि ते देवाचं वचन आहे. आणि म्हणून अनुवाद 8:3 मध्ये असं म्हटलेलं आहे की मनुष्य केवळ भाकरीने नव्हे तर परमेश्वराच्या मुखातून निघणाऱ्या प्रत्येक वचनाने जगेल. मनुष्य जगतो कसा? तर भाकरीने. का भाकरीने? कारण भाकरीमध्ये जीवन रस आहे, जीवन आहे. परंतु हे झालं शारीरिक जीवन. आत्मिक जीवनामध्ये मनुष्य कसा जगतो? तर त्याच्यासाठी आहे देवाचं वचन. प्रत्येक परमेश्वराच्या मुखातून निघणाऱ्या प्रत्येक वचनाने तो वाचेल. आम्हाला जर आत्मिक जीवन जर पाहिजे तर आम्हाला एक भाकर आहे, एक अन्न आहे. आणि ते अन्न, ते भाकर म्हणजे देवाचं वचन आहे. ज्यावेळेस आपण अन्न सेवन करतो त्यामधून आपल्याला शक्ती मिळते. आणि ती शक्ती आपल्याला माहीत आहे की प्रतिकार शक्ती असल्या प्रकारची असते. आपण अन्न खातो आणि त्यामधून शक्ती निर्माण होते आणि वेगवेगळ्या रोगांचा आपण प्रतिकार करू शकतो. त्याला आपण प्रतिकार शक्ती म्हणतो. जी प्रतिकार शक्ती असेल तर रोग आपल्यापासून दूर राहतील. रोगांशी आपण लढू शकतो आणि सामर्थ्याचं जीवन जगू शकतो. आणि आत्मिक जीवनात तेच आहे. आपल्याला जर हे देवाचं वचन जर आपण सेवन करतो तर आपल्याला ही शक्ती मिळेल, जी प्रतिकार शक्ती असल्या प्रकारची आहे. सैतान हा आमच्यासमोर मोह टाकतो आणि वेगवेगळे अटॅक आमच्यावर करतो. आणि त्याच्याशी लढण्यासाठी आम्हाला शक्ती पाहिजे. आणि ही शक्ती, ही प्रतिकार शक्ती कोण देतं? तर देवाचं वचन देतं. आणि ते वचन जर आमच्याजवळ असेल तर त्याचा अर्थ आमच्याजवळ प्रतिकार शक्ती असल्या प्रकारचे. आज आपण पाहतो की ख्रिस्ती लोक आहेत, देवाचे लोक ते आहे देवाचे लोक. पण प्रश्न हा आहे की ते किती बलवान आहे, किती बळकट आहे, त्यांच्यामध्ये किती प्रतिकार शक्ती आहे. सैतानाच्या हल्ल्यांना ते तोंड देऊ शकतात का? सैतानाला हरवू शकतात का? येशूने सैतानाला जे हरवलं परीक्षेमध्ये, ते काय घेऊन त्याने हरवलं? तर देवाचं वचन घेऊन, देवाच्या वचनाची शक्ती घेऊन, त्या प्रतिकार शक्तीने त्याने प्रतिकार केला सैतानाचा. म्हणून देवाचं वचन हे आपल्याला शक्ती देणारं, प्रतिकार शक्ती देणारं असल्या प्रकारचं आहे. आपण पाहतो की शारीरिक जे अन्न आहे ते मुळात चांगलं असतं, परंतु असं काही होतं की ते विष होतं. अन्न जे जीवन देणार आहे ते मरण देणारं होतं. का? कारण ते विष होतं. आणि विष का होतं? तर त्याच्यामध्ये भेसळ करण्यात येते. वेगवेगळ्या प्रकारच्या अशा गोष्टी त्याच्यामध्ये टाकण्यात येतात की जेणेकरून ते, आता उदाहरणार्थ जर अन्न आहे त्याच्यामध्ये जर शिळं अन्न तुम्ही मिक्स केलं, भेसळ केली, तर मग ते विष होईल आणि ते आपल्या आरोग्यासाठी फार हानिकारक असल्या प्रकारचं होईल. देवाचं वचन सुद्धा मुळात ते अतिशय चांगलं आहे, शक्ती देणार आहे, आरोग्य देणार आहे. परंतु त्या देवाच्या वचनामध्ये सुद्धा भेसळ करण्यात येते. आणि ज्यावेळेस त्या वचनामध्ये भेसळ करणे म्हणजेच खोटं शिक्षण देणे, म्हणजेच पाखंडी शिक्षण देणे. ते खोटं होतं, ते पाखंडी शिक्षण होतं. आणि हे पाखंडी शिक्षण देणारा आणि हे खोटं शिक्षण देणारा म्हणजे पहिला जर कोण असेल तर तो सैतान आहे. आणि या काळात जर कोणी असेल जे खोटे संदेश आहे, या काळाचं एक भविष्य आहे की खोटे संदेश ते निघतील आणि ते तुम्हाला फसवतील आणि देवापासून, देवाच्या वचनापासून, खऱ्या मार्गापासून दूर नेतील. असल्या प्रकारे या काळात फार प्रमाणात होणार आहे. आणि म्हणून ही गोष्ट फार महत्त्वाची आहे. आणि ही गोष्ट सैतान करणार आहे. सैतान हे भेसळ करतो आणि सैतान त्याचं विष तयार करतो, ते तो माणसाला देतो. पहिला प्रसंग म्हणजे उत्पत्तीच्या पुस्तकामध्ये आपण पाहतो 3ऱ्या अध्यायामध्ये. आणि त्या सैतानाने हे भेसळ केलेलं अन्न, वचन होतं त्याच्यामध्ये त्याने भेसळ केली आणि ते अन्न त्याने आदाम आणि हवा यांना दिलं. आणि मग ते विषासारखं होतं. ज्यावेळेस ते अन्न सैतानाने दिलेलं जे खोटं होतं, असत्य होतं, चुकीचं होतं, ते अन्न ज्यावेळेस त्यांनी खाल्लं
त्यावेळेस आपण पाहतो की त्याचा परिणाम हा झाला की आत्मिक रीतीने ते मेले. देवाने त्यांना जे वचन दिलं होतं ते जीवन देणारं असल्या प्रकारचं होतं. मरणासाठी देवाने आज्ञा दिली नव्हती. जे वचन दिलं होतं, जे शब्द दिले होते ते मारणारे होते का आदाम आणि हव्वा यांना? नाही. उत्पत्ती 2 अध्याय 16 मध्ये आपण वाचतो, त्या ठिकाणी देवाने त्यांना वचन दिलं होतं, आज्ञा दिली होती आणि ती जीवनदायी असल्या प्रकारची होती. आणि काय लिहिलेलं आहे? तेव्हा परमेश्वर देवाने आदामाला अशी आज्ञा दिली की बागेतील वाटेल त्या झाडाचे फळ यथेच्छ खा, पण बऱ्या वाईटाचे ज्ञान करून देणाऱ्या झाडाचे फळ खाऊ नका, कारण ज्या दिवशी त्याचे फळ तुम्ही खाल त्याच दिवशी तुम्ही मराल. पण या आज्ञेचं पालन जीवन देणार असल्या प्रकारचं होतं खरं पाहिलं तर, परंतु त्या आज्ञेचा भंग मरण देणार असल्या प्रकारचं होतं. आणि त्या ठिकाणी सैतान त्या हवेला विचारतो की तुम्ही बागेतल्या कोणत्याही झाडाचे फळ खाऊ नये असे देवाने तुम्हाला सांगितले, ते खरे का? सैतान त्यांना कन्फ्यूज करत आहे. आणि मग हवेने काय उत्तर दिलं? हवेने असं उत्तर दिलं की बागेतल्या सर्व झाडाची फळे खाण्याची आम्हास मोकळीक दिली आहे, पण बागेतल्या मध्यभागी असलेल्या झाडाच्या फळांविषयी देवाने सांगितले की ते खाल तर मराल. आणि हे जे वचन देवाने दिलं होतं ते जीवनासाठी होतं. जोपर्यंत हे वचन ते खात होते तोपर्यंत त्यांचं जीवन स्वर्गासारखं होतं, अतिशय आनंदी असल्या प्रकारचं होतं. आणि परंतु हे जे वचन होतं त्याच्यामध्ये सैतानाने भेसळ केली आणि स्वतःचे विचार जे खोटे आहे असल्या प्रकारचे त्याने टाकले. आणि त्याने काय सांगितलं? तुम्ही खरोखर मरणार नाही. देवाने काय सांगितलं? तुम्ही मराल. जर तुम्ही या झाडाचं फळ खाल म्हणजेच आज्ञा भंग कराल तर मराल. पण सैतान त्याच्या अगदी उलट सांगतो की तुम्ही खरोखर मरणार नाही. हे फळ खाल तर तुमचे डोळे उघडतील व तुम्ही देवासारखे बरे वाईट जाणणारे असल्या प्रकारचे व्हाल. मला असं वाटतं हे ज्यावेळेस त्या सैतानाने त्या हवेला हे शब्द सांगितले त्यावेळेस तिचं जे विचार आहे ते पूर्ण बदलून गेले, पूर्ण उलट चालायला लागले. आणि एक प्रकारचं चॅलेंज देणारे आणि एक प्रकारचं हट करणारे आणि विचार करायला लावणारे. कारण त्याने सांगितलं की तुम्ही तर देवासारखे व्हाल, तुम्ही मरणार नाही. आणि ह्या दोन गोष्टी आता पटण्यासारख्या आहेत. देव आहे, देव आज्ञा देतो आणि तुम्ही मराल, आणि सैतान म्हणतो नाही तुम्ही मरणार नाही, उलट देवासारखे व्हाल. मग देव आज्ञा देतो कारण त्याला वाटतं की आम्ही देवासारखे होऊ नये. अगदी पटण्यासारखं. म्हणजे ही फसवणूक आहे आणि फसवल्या जातो मनुष्य. आणि सैताने अशा रीतीने त्या वचनाचं विष केलं आणि ते विष ज्यावेळेस आदाम आणि हवा यांनी खाल्लं त्यावेळेस आत्मिक रीतीने ते मेले, शापित झाले आणि देवापासून दूर झाले. देवाचा आणि त्यांचा संबंध हा तुटला त्यावेळेस. आज आपण या काळात पाहतो की असल्या प्रकारचे अनेक खोटे संदेश ते निघालेले आहेत. खोट्या शिक्षणाचा प्रसार फार मोठ्या प्रमाणात होत आहे आणि खोटे येशू एक नाही अनेक असे खोटे येशू निर्माण झालेले आहेत. त्यांचं म्हणणं आहे की जो येशू येणार होता, दुसरं येशूचं येणं ते झालेलं आहे आणि तो येशू आम्ही आहोत. आणि मग तसल्या प्रकारे ते शिक्षण देत आहे जे खोटं आहे आणि शास्त्राच्या विरुद्ध आहे. लोकांना फसवत आहे. नवलाची गोष्ट, अनेक देशातले लोक त्यांच्या मागे, हजारो लाखो लोक. म्हणजे किती फसवणूक होत आहे. आणि सहज फसू शकतो मनुष्य, सहज फसू शकतो, न कळत फसू शकतो. सैतान हा लबाडीचा बाप आहे, फसवणार आहे. आणि तो त्याचे जे दूत आहे, संदेष्टे, खोटे संदेष्टे, त्यांना हाताशी धरून हे कार्य तो फार जोमाने करत आहे. उदाहरणार्थ एक गोष्ट, प्रॉस्पेरिटी. खरं पाहिलं तर शास्त्रसुद्धा सांगते, देवसुद्धा भरभराट देतो, आशीर्वाद देतो. परंतु ही प्रॉस्पेरिटी जी आहे ही भरभराट आहे फक्त दैहिक आणि भौतिक जीवनासाठी नाही, तर ती आत्मिक जीवनासाठी सुद्धा आहे. परंतु काही जे देवाचे सेवक आहे
ते याच एका गोष्टीवर जास्त भर देतात, शारीरिक आशीर्वाद, भौतिक आशीर्वाद. परंतु त्यापेक्षा जे आत्मिक आशीर्वाद आहे, आत्मिक भरभराट आहे, ते अनेक पटीने महत्वाची मोठी गोष्ट आहे. आणि ह्यावर जर तुम्ही भर देत नाही तर त्याचा अर्थ तुम्हाला हिलिंग मिळेल, परंतु तुम्हाला उद्धार मिळणार नाही, सार्वकालिक जीवन मिळणार नाही. आणि हे संदेश ते भरभराट आणि आनंद आणि आशीर्वाद याच्याविषयी बोलतात, परंतु पाप, पश्चाताप, तारण, त्याग, सेवा, परीक्षा आणि दुःख सहन ह्याच्याविषयी अजिबात बोलत नाही. ही दुसरी बाजू आहे आपल्या ख्रिस्ती जीवनाची. आणि विशेष म्हणजे तारणाविषयी सुद्धा ते बोलत नाही. मग लोकांना हिलिंग मिळत असेल, तारण जर मिळत नसेल तर त्याचा अर्थ ते नाशाच्या मार्गावर आहे, ते मरत आहे. कारण हे विष आहे, विष देत आहे ते लोकांना. आणि ही अतिशय गंभीर असल्या प्रकारची बाब आहे. खोटं शिक्षण ही अतिशय गंभीर असल्या प्रकारची बाब आहे. जसं देवाचं वचन हे अन्न आहे, भाकर आहे, तसंच येशू सुद्धा भाकर आहे आणि अन्न आहे. आणि योहान कृष्णवार्ता 6:35 मध्ये सांगितलेलं आहे, येशू त्यांना म्हणाला, मीच जीवनाची भाकर आहे, जो माझ्याकडे येतो त्याला कधीही भूक लागणार नाही, आणि जो माझ्यावर विश्वास ठेवतो त्याला कधीही तहान लागणार नाही. आणि वचन 41 मध्ये लिहिलेलं आहे, मी स्वर्गातून उतरलेली भाकर आहे. या जगातली भाकर नाही, पण तो स्वर्गातून उतरलेली भाकर आहे, मानण्यासारखी. इस्रायल लोकांना देवाने स्वर्गीय अन्न दिलं, स्वर्गीय मान्ना दिला असं म्हटलेलं आहे. अर्थात ते शरीरासाठी होतं, परंतु त्याचप्रमाणे ही स्वर्गातून उतरलेली भाकर आहे, जी मानण्यासारखी आहे, जी जीवन देणारी आहे. आणि ते अन्न जर आम्ही सेवन करतो तर मला असं वाटतं तरच आपल्याला जीवन मिळू शकते आपल्या जीवनामध्ये. आपल्याला माहिती आहे आजच्या काळामध्ये फूड बिझनेस जो आहे ना, तो फार टॉपवर आहे, फार जोरात, कुठेही जा, कुठेही चालू शकतो फूड बिझनेस. कारण लोक खाणारे, खवय्ये फार झालेले आहे. घरापेक्षा ते बाहेरचं खाण्यात त्यांना अधिक आनंद मिळतो. कारण तसल्या प्रकारे सर्व आजकाल एवढी भरभराट झालेली आहे, एवढी व्यवस्था झालेली आहे. परंतु मी असं म्हणेल की एकाच्या जवळ एवढा पैसा आहे, एवढी मालमत्ता आहे की या जगात तुम्हाला माहिती आहे का हजारो पक्वान्न आहे. एवढी कशी व्हरायटी असू शकते पदार्थांची, जेवणाची हजारो प्रकार आहे. एखाद्याकडे एवढा पैसा आहे की तो हे सर्व पदार्थ खाऊ शकतो, त्याचा आनंद घेऊ शकतो, एवढा तो श्रीमंत आहे. परंतु असा श्रीमंत मनुष्य जर त्याच्याकडे ही स्वर्गीय भाकर नाही, म्हणजे त्याच्या जीवनामध्ये जर येशू नाही, त्याच्या जीवनामध्ये देवाचं वचन जर नाही, तर तो उपाशी आहे. तो जर उपाशी आहे तर तो म्हणजे तो अशक्त आहे. तो जर उपाशी आहे म्हणजे तो रोगी आहे. तो जर रोगी आहे म्हणजे त्याच्या जीवनामध्ये जीवनच नाही. ही भाकर आमच्या जीवनामध्ये आहे का? देवाच्या वचनाची भाकर आणि येशू ही स्वर्गीय भाकर, हा स्वर्गीय मान्ना, हा याचं सेवन आम्ही रोज करतो का? हे जीवन आमच्या जीवनामध्ये आहे का? हा फार मोठा असल्या प्रकारचा प्रश्न आहे. माणसाला काय पाहिजे? मनुष्य कशाच्या मागे धावतो? कशासाठी जगतो? शेवटी जीवनासाठी. त्याला पाहिजे जीवन. परंतु हे जीवन जर त्याच्या जीवनामध्ये देवाचं वचन नाही आणि येशू हे अन्न जर त्याच्या जीवनामध्ये आहे, आणि मग काय होतं, ज्यावेळेस एखाद्याला हे अन्न मिळतं, येशू हे अन्न, देवाचं वचन हे अन्न, त्यावेळेस तो अन्न तो इतकं घट्ट धरून बसतो की मग जीवनामध्ये छळ येवो, दुःख येवो, त्रास येवो, तो ते अन्न म्हणजे येशूला, देवाच्या वचनाला कधीच सोडू शकत नाही. आज आपण पाहतो, आपल्याला फार नवल वाटतं, धक्का बसतो. खेड्यापाड्यातले लोक, अशिक्षित लोक, ज्यांना कुठलंच संरक्षण नाही, ज्यातला कुठलाच आधार नाही,
ज्यांना कुठलीच उद्याची शाश्वती नाही, आणि असल्या प्रकारचे विरोधक लोक, छळ करणारे लोक येतात, तर त्यांना धमक्या देतात, त्यांना मारून टाकण्याच्या धमक्या देतात, त्यांचं घरं जाळून टाकण्याचा धमक्या देतात, आणि त्यांच्यावर नगभर सुद्धा परिणाम होत नाही. ते म्हणतात काय करायचं ते करा, पण आम्ही येशूला सोडणार नाही, कारण त्यांना जीवन मिळालेलं आहे येशूमध्ये. खरं जीवन, खऱ्या सार्वकालिक जीवनाची आशा आणि खरं जीवनाचा जी तृप्ती आणि आनंद ते या भाकरीमध्ये, या जीवनामध्ये, या येशूमध्ये याचा अनुभव, याची चव त्यांना कळलेली आहे. आणि म्हणून या अन्नाला, या येशूला ते सोडत नाही. मरतात, छळ सहन करतात, काय काय लॉस सहन करतात, परंतु येशूला मात्र ते अशिक्षित लोक, ज्यांच्याजवळ काहीच नाही, कुठलाच आधार नाही, कुठलंच प्रोटेक्शन नाही, येशूसाठी ते मरायला तयार होतात. कारण त्यांना माहीत असतं की जीवन हेच आहे. मरायला तयार होतात याला कारण त्यांना माहित आहे की हे जीवन. आणि म्हणून आम्हाला या जीवनाकडे वारंवार जायला पाहिजे. आपण पाहतो की त्या ठिकाणी अन्न, किती वेळपर्यंत आपण त्याच्यापासून दूर राहू शकतो. आपण दिवसातून 3दा अन्न घेतो. अन्न हे साखळी आहे सारखं आहे. अन्न हे कंटिन्युअस सेवन करावं लागतं, रोज सेवन करावं लागतं, दिवसातून 3दा सेवन करावं लागतं. आपण गॅप घेऊ शकत नाही. अन्नाशिवाय आपण जगू शकत नाही. तसं येशूशिवाय आम्ही जगू शकत नाही, त्याच्या वचनाशिवाय आम्ही जगू शकत नाही. आणि म्हणून वचनांमध्ये काय लिहिलेलं आहे, अनुवाद 11:8-18 मध्ये लिहिलेलं आहे की माझी वचने ध्यानी मनी साठवा. ही साठवण्याची गोष्ट आहे, कारण हे अन्न आहे. अन्न आपण साठवतो नाही का? अन्न साठवतो, कारण अन्न, आणि पहिली गोष्ट आहे ती घरातली सर्वात महत्वाची गोष्ट आहे. सोनं नाणं ह्या सर्व गोष्टी, ह्या श्रीमंतीच्या गोष्टी त्या असतील किंवा नसतील, परंतु अन्नाशिवाय मात्र घर असू शकत नाही. अन्न आपण साठवतो कारण त्याच्यात आपलं जीवन आहे. म्हणून या ठिकाणी वचनामध्ये सांगितलेलं आहे की तुम्ही साठवा. आणि स्तोत्र 1:2 मध्ये लिहिलेलं आहे, स्तोत्रकर्ता असं म्हणतो, धन्य तो पुरुष. कोणता मनुष्य धन्य आहे? जो हे अन्न साठवतो आणि रोज रोज सेवन करतो. आणि मग त्याच्याविषयी काय लिहिलंय मध्ये, स्तोत्रकर्ता म्हणतो, धन्य तो पुरुष जो परमेश्वराच्या शास्त्रात रमतो, त्याच्या नियमशास्त्राचे रात्रंदिवस मनन करतो. रात्रंदिवस मनन करणे, रात्रंदिवस ते जे अन्न आहे ते सेवन करणे. म्हणजे काय झालं याचा अर्थ, देवाचं वचन आणि आम्ही, देवाचं वचन हे आमच्या जीवनाचा भाग झालं. येशू जे वरून आलेलं अन्न आहे, स्वर्गीय अन्न आहे, येशू आणि आम्ही सेपरेट होऊ शकत नाही. आमचा संबंध रोजचा आहे, आम्ही वेगळे होऊ शकत नाही. आणि आमच्या जीवनाचा ते भाग व्हायला पाहिजे. येशू आमच्या जीवनाचा भाग, देवाचं वचन आमच्या जीवनाचा भाग, ते आम्ही कोरून घेतलं पाहिजे, ते साठवायला पाहिजे, त्याचं मनन व्हायला पाहिजे, त्याचं चिंतन व्हायला पाहिजे. कारण ते वचन हे अन्न आहे, भाकर आहे. आज या शेवटल्या काळामध्ये खोटं शिक्षणाचा फार प्रसार होत आहे. खोट्या शिक्षक जे आहे, संदेश जे आहे ते फार मोठ्या प्रमाणात निघालेले आहे. आणि खोटं शिक्षण, त्यामुळे आजचा विश्वासणारा पुष्कळदा कन्फ्यूज झालेला आहे. कोणता मार्ग सत्य, कुठे जायचं, कोणाचं ऐकायचं, असल्या प्रकारे पुष्कळदा परिस्थिती निर्माण झालेली आहे. म्हणून आम्हाला त्या वचनाचा अभ्यास केला पाहिजे, मनन केलेलं पाहिजे, ते वचन साठवायला पाहिजे आणि देवाचं मार्गदर्शन घेत, त्याचा प्रकाश घेत आम्हाला जीवन जगायचं आहे. हे आमच्या जीवनासाठी आहे, हे आमच्या जीवनासाठी आहे. आणि त्या देवाच्या वचनाशिवाय जर आम्ही कोणत्या माणसाचं वचन ऐकतो तर ते विष आहे. किंवा या देवाच्या वचनाशिवाय जर आम्ही जगाचं वचन ऐकतो, टीव्हीच्या माध्यमातून किंवा पुस्तकाच्या माध्यमातून, भडीमार माणसावर होत आहे. जगाचं वचन किंवा खोट्या शिक्षकांचं वचन ते विषासारखं आहे आम्हाला.
कारण देवाचं वचन हेच खरं अन्न आहे, जे जीवनदायी आहे, जीवन देणार आहे, जीवन निर्माण करणार आहे. आणि म्हणून असल्या प्रकारच्या आजच्या जगामध्ये राहत असताना आपल्याला प्रश्न विचारायचा आहे, काय मी अन्न सेवन करतो की विष? आणि म्हणून आज आपलं आत्मपरीक्षण करूया आणि देवाला प्रार्थना करू, परमेश्वरानं मला जागृत ठेव, तुझ्या वचनामध्ये रममाण होण्यासाठी, त्याचं चिंतन आणि मनन करण्यासाठी मला सहाय्याने मदत करो. देव आपणास आशीर्वाद देव. आमेन. हालेलुया.